आषाढी वारीचा प्रवास जो आहे तो सतत या ठिकाणी सुरू आहे. खर तर आषाढी वारीच्या निमित्ताने ज्या गावांमध्ये मुक्काम असतो, ज्या गावांमध्ये विश्राम केला जातो, त्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था जी ती आपण पाहू शकतो. कशा पद्धतीने वातावरण जे इथलं ते अतिशय भक्तिमय वातावरण जे ते या ठिकाणी दिसून येत आहे. वारकऱ्यांची जेवणाची व्यवस्था जी सकाळची व्यवस्था करण्यात आलेली आहे. खर तर क्रमांक 1 ची ही दिंडी आहे. गावडे महाराजांची दिंडी म्हणून या मानाच्या दिंडीकडे बघितलं जातं आणि या दिंडीमध्ये 700 ते 800 लोकांचा वारकऱ्यांचा सहभाग असतो आणि यांचं नियोजन जे ते अतिशय सुंदर नियोजन असतं. खर तर या नियोजनामागे अनेक हात जे ते या ठिकाणी आहेत आणि नियोजन करताना अनेक लोक जे ते सहकार्याने या ठिकाणी पुढे येत असतात आणि या दिंडीचं जे नियोजन आहे ते या ठिकाणी करत असतात. खर तर आजचं या मानाच्या दिंडीचं जेवण जे यांच्याकडनं देण्यात आलेलं होतं. काय नेमकं आजचं नियोजन आहे वारकऱ्यांचं या ठिकाणी जेवणाची व्यवस्था जी आहे ते आपल्याकडनं करण्यात आलेली. मी गेले 20 वर्षापासून ही पंगत इथं कठीण देवाच्या तिथं माझे 2 सहकारी अविनाश नरवडे आणि सचिन सोनवणे आम्ही तिघां मिळून ही पंगत करतो आणि वारकऱ्यांना कसं चांगलंच भोजन देता येईल त्याचं आम्ही भर देतो. आणि आजचा मेनू आहे डाळ भात आणि बर्फी बनवलेली स्वीटमध्ये आणि दरवर्षी वारी ज्या वेळेस जाते तर याच परिसरात जेवणाचा आपला व्यवस्था केली जाते. 20 वर्षापासून याच परिसरात आणि कठीण देवाच्या तिथंच आपली पंगत असते आणि ती कायम राहील जोपर्यंत आहे तोपर्यंत. वारकऱ्यांना चांगलं मिष्टान्न भोजन द्यायचं हेच संकल्प असते. बस. तुमचं नाव? ज्ञानेश्वर गणपती गायके पळसे आणि आम्ही रथ सजावटीचे पण सदस्य आहे. सजावट खर तर यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे. माऊलींच्या वारीचा जो रथ आहे तो रथ त्यांच्याकडनं त्यांच्या कुटुंबाकडनं परंपरागत या ठिकाणी सजवला जातो आणि त्याचबरोबर सालाबादाप्रमाणे या परिसरात दिंडी पोहोचली. त्याचा विश्राम या ठिकाणी झाल्यानंतर या दिंडीचं जेवणाची व्यवस्था जी गायके असतील, त्यांचे मित्र असतील, त्यांच्या मित्र परिवाराकडनं जेवणाची व्यवस्था केली जाते. माऊली वारकऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. वारी आता मार्गस्थ होते पंढरीच्या दिशेने. मोठ्या संख्येने वारकरी इथं जेवणाचा जो आहे तो आस्वाद घेताना दिसून येत आहेत. काय नेमकं नियोजन होतं? वातावरण सुंदर आहे. काय काय भक्तिमय वातावरणामध्ये भक्तिमय वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे. वारकऱ्यांच्या तोंडून इथे विठुरायाचं नामस्मरण केलं जात आहे आणि जेवणाचा जो आहे तो आस्वाद घेतला जातोय. कशा पद्धतीने हा क्षण हा क्षण एकदम आनंदाचा आहे आणि सर्वांना ओढ आहे पंढरीच्या रायाची आणि सर्व भक्तिमय वातावरण तयार झालं आहे आणि सर्व वारकरी जेवणाचा आस्वाद घेत आहे. आपण बघितलं असेल की खरं तर या वारीमध्ये मोठ्या संख्येने जे वारकरी जे ते सहभागी होत असतात आणि अशा पद्धतीने हा जो प्रवास आहे तो या ठिकाणी सुरू असतो. मात्र वारकऱ्यांसाठी अनेक हात जे त्या वारीच्या निमित्ताने पुढे येत असतात आणि वारकऱ्यांची सेवा करत असतात. कॅमेरामन तुषार डेप्ले, कुशाल पाटील, अहिल्यानगर, मिरज.